हेलो बच्चों, आज आपण 12वी मॅथमॅटिक्स मध्ये जो आपण मॅट्रिसेस चॅप्टर सुरू केलेला आहे त्याचा आज आपण तिसरं लेक्चर पाहतोय. पहिली दोन लेक्चर ऑलरेडी झालेले आहेत. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कशाला म्हणायचं आणि दुसरं लेक्चर आपण पाहिले की हाऊ टू फाइंड द इनव्हर्स बाय युजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके, लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राइब करा, कारण लेक्चर्स पटकन तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला तर अजिबात विसरू नका. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर दुसरी मेथड जी आहे इनव्हर्स फाइंड आउट करायची. हाऊ टू फाइंड द इनव्हर्स बाय युजिंग एडजॉइंट मेथड. एडजॉइंट मेथड कशाला म्हणायचं, तर त्यासाठी आपल्याला काय काय लागतं बेसिकली. तर 11वीच्या डिटर्मिनंट मध्ये आपण मायनॉर आणि कोफॅक्टर पाहिलेले आहेत. आठवतंय का पहा तुम्हाला 11वी मध्ये. तर त्याचा वापर आपल्याला एडजॉइंट मेथडच्या सहाय्याने इनव्हर्स काढायसाठी होतो, कारण एडजॉइंट म्हणजेच कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेत असतो. आपण आता पाहणारच आहोत. चला तर पाहूया हाऊ टू फाइंड द इनव्हर्स बाय युजिंग एडजॉइंट मेथड. नाउ सी हियर इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. मी परत एकदा या ठिकाणी डेफिनेशन रिवाइज करतोय. मॅट्रिक्सचा इनव्हर्स कशाला म्हणायचं असतं, तर डेफिनेशन जे 2 नंबर लेक्चर मध्ये झालेले तीच डेफिनेशन आहे. इनव्हर्सची जनरल डेफिनेशन आहे. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m and if there exists another square matrix B of the same order such that AB is equal to BA is equal to I, where I is the identity matrix of order M, then B is called as the inverse of A and is denoted by A inverse. म्हणजे A हा एक मॅट्रिक्स आहे, बी हा दुसरा असा मॅट्रिक्स आहे त्याच ऑर्डरचा घ्या की दोन्हीचा गुणाकार हा AB केला किंवा BA केला तरी आपल्याला त्याचं गुणाकार मल्टिप्लिकेशन हे आयडेंटिटी मॅट्रिक्सच आलं पाहिजे, तेव्हा ते दोन मॅट्रिक्स एकमेकांचे इनव्हर्स आहेत असं म्हटलं जातं. आणि इनव्हर्स हा जनरली ए इनव्हर्स ए रेस टू -1 ने डिनोट केला जातो आणि त्याला म्हटलं जातं ए इनव्हर्स. ओके, therefore we modify the definition. A into A inverse is equal to A inverse into A is equal to I. Okay, see example here. A is given 2 by 2. B is another matrix of the same order which is 2 by 2, and then the product AB, या दोन्हीचा आपण गुणाकार केल्यानंतर तो आयडेंटिटी मॅट्रिक्स आला सेकंड ऑर्डरचा. त्यामुळं या दोन्हीला आपण एकमेकाचे इनव्हर्स म्हणू शकतो. पण त्याच वेळेला बी सुद्धा आपल्याला सॅटिस्फाय झाला पाहिजे. आधी बी घेतला नंतर ए घेतला, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं. आपण 11वी मध्ये प्रॉडक्ट कसा घ्यायचा शिकलेलो आहे. रो टू कॉलम मल्टिप्लिकेशन असतं नाही का, त्यामध्ये 2 3 न पहिल्या रो न पहिल्या कॉलमला गुणायचं वगैरे. तर हे आपण पाहिलेलं आहे ह्यामध्ये. आणि मग हा गुणाकार केल्यानंतर परत आपल्याला सेकंड ऑर्डरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला आणि त्यामुळं AB is equal to BA is equal to I, ही जी कंडिशन आहे डेफिनेशन ऑफ इनव्हर्स ची ती सॅटिस्फाय झाली. and therefore we write here A is equal to B inverse or B is equal to A inverse. ओके, ही डेफिनेशन आपण पाठीमागे पाहिलेलीच आहे आणि त्याचा रिमार्क सुद्धा बघितलेला आहे. प्रत्येक मॅट्रिक्सला देयर इज ओनली वन सोल्युशन, दॅट इज युनिक मॅट्रिक्स. इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स इज युनिक. युनिक सोल्युशन असते, एका मॅट्रिक्सला एकच इनव्हर्स असतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला युनिक सोल्युशन असं म्हणायचं. मॅट्रिक्स इज सेड टू बी इनव्हर्टेबल इफ इट्स इनव्हर्स एक्झिस्ट. इनव्हर्टेबल मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स निघतो काढता येतो त्याला इनव्हर्टेबल असं म्हणायचं. मग कोणत्या मॅट्रिक्सचा काढता येतो, तर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो आणि नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर म्हणजे त्याचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो येतो. दिलंय तिसऱ्या रिमार्क मध्ये, स्क्वेअर मॅट्रिक्स A has a inverse if and only if determinant of A is not equal to 0. And the inverse of matrix can be obtained by two methods. First one is elementary row or column transformation and second one is adjoint method. तर ही जी पहिली मेथड आहे एलिमेंटरी रो अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, आपण 2 नंबर लेक्चर मध्ये पाहिलेली आहे. तुम्ही फार तर तो पाहू शकता व्हिडिओ. आणि ह्याच वेळेस प्रत्येक वेळेस या ठिकाणी आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो प्रत्येक लेक्चरचे. तुम्ही हा माझा चॅनल जो आहे तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील, रेग्युलर लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील आणि आपण प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घेता येईल आपल्याला. ठीक आहे. तर आता आपण हे ऍडजॉइंट मेथड पाहूया. ओके, इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. काय आहे ऍडजॉइंट मेथड, अगदी सिंपल आहे. बऱ्याच मुलांना ही मेथड फार आवडते, कारण याचं डायरेक्ट सोल्युशन सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. त्या एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होते आपलं, की त्यामध्ये R2 - 2 R1 किंवा अशी वेगवेगळी ट्रान्सफॉर्मेशन लिहायची आणि ते अप्लाय करायची. LHS आणि RHS वर ते अप्लाय करायचे.
आणि ते करत असताना कॉन्सन्ट्रेशन तर ठेवावंच लागतं. प्लस मायनसमध्ये मायनर मिस्टेक होण्याची शक्यता असते आणि आपल्याला ते लवकर लक्षात येत नाही कुठं चूक झालेली आहे. पण इथं तसं नाही. ही डायरेक्ट मेथड आहे. हा यामध्ये अतिशय सिंपल मेथड आहे. यामध्ये काय पहा, दिस मेथड कॅन बी डायरेक्टली युज्ड फॉर फाइंडिंग द इन्व्हर्स. However, for understanding this method, you should know the definition of a minor, a cofactor, and adjoint of the given matrix. या मेथडने इन्व्हर्स काढायसाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचे आहे. तर कोणकोणत्या मायनर कशाला म्हणायचं, कोफॅक्टर आणि ऍडजॉइंट. तर ह्या तिन्ही गोष्टी आपण 11वीच्या डिटर्मिनंट मध्ये पाहिलेल्या. डिटर्मिनंट अँड मॅट्रिसेस हा चॅप्टर होता. त्यामध्ये आपण एलिमेंटचे मायनॉर, एलिमेंटचा कोफॅक्टर आणि ऍडजॉइंट कसा असतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याची एकदा रिव्हिजन इथं आपण घ्यायचीच आहे. पण तरी सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेच्या असतात. ओके. तर आता मायनॉरची डेफिनेशन पाहायचं. मायनॉर म्हणजे काय, तर मायनॉर ऑफ एलिमेंट ए आय जे ऑफ अ डिटर्मिनंट is the determinant obtained by deleting ith row and jth column in which the element aij lies. Minor of element aij is denoted by mij. म्हणजे एखादा एलिमेंट इन जनरली aij पोझिशनचा जर तो एलिमेंट असेल, हे पोझिशन आहे ith रो आणि jth कॉलम, ह्या एलिमेंटचा जर मायनर पाहायचा असेल तर तो एलिमेंटचा ज्या रो मध्ये आहे म्हणजे ith रो आणि jth कॉलम मध्ये आहे ते इलिमिनेट करायचं, डिलीट करायचं. राहिलेला जो एलिमेंट असतो त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आणि मग तो जी व्हॅल्यू येते ती म्हणजे त्या एलिमेंटचा मायनॉर झाला. असा सिंपल कन्सेप्ट आहे. एक्झाम्पलच्या सहाय्याने अजून आपल्याला क्लिअर होईलच. कोफॅक्टरची पण डेफिनेशन सेम त्याच पद्धतीने अगदी सिंपल आहे. मायनॉर विथ प्रॉपर साइन इज नथिंग बट कोफॅक्टर. सी हियर, कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट इज of a determinant is denoted by capital EIJ. कधी-कधी इथं capital CIJ न पण डिनोट केलं जातं. And is given by, this is the definition, Aij is equal to minus 1 raised to I plus j into its minor, that is Mij. Here Mij is the minor of Aij. तर ही जी पोझिशन आहे आयजे, हे फक्त -1 रेस टू आय प्लस जे करायचं. त्या एलिमेंटची जी पोझिशन आहे ते -1चा इंडेक्स ठेवायचा, त्याची ऍडिशन करायची आणि -1 रेस टू इवन नंबर असेल तर +1 व्हॅल्यू येते, आपल्याला माहितीच आहे. आणि -1च्या डोक्यावरती जर ऑड नंबर असेल, इंडेक्स जर विषम संख्या असेल तर -1 त्याची व्हॅल्यू येते. त्यामुळे मायनॉर मध्ये फक्त काय बदल होईल, इफ द ऍडिशन ऑफ दिस इज ऑड देन चेंज द साइन ऑफ मायनॉर. ओके, असा सिंपल कन्सेप्ट आहे. पाहूया आपण एक्झाम्पलच्या सहाय्यानं त्या ठिकाणी कशा पद्धतीने डिफाइन केलं जातं. Now for defining the adjoint of matrix, we require the cofactor of the elements of the matrix. Okay. Consider the matrix A. A हा एक 3x3 चा मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे. तो सुरुवातीला काय करायचं, त्याच्या डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहायचा. म्हणून इथे लिहिलं डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ. एलिमेंट्स किती आहेत यामध्ये, 9 एलिमेंट्स आहेत. आडव्या ज्या लाईन्स आहेत त्याला आपण रो म्हणतो, उभ्या लाईन्सला कॉलम म्हणतो. म्हणजे इथे 3 रो आहेत, 3 कॉलम आहेत. ठीक आहे. आणि 9 एलिमेंट्स आहेत टोटल. तर हे 9च्या 9 एलिमेंट्स आपल्याला त्याचे मायनर आणि कोफॅक्टर काढायचे असतात. पण आता इथं फॉर एक्झाम्पल आहे डेफिनेशन आपण पाहणार आहे मायनर आणि कोफॅक्टरची. तर कोणत्या तरी एका एलिमेंटचा आपण मायनर आणि कोफॅक्टर आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे. नाउ सी हियर, हियर इफ वी रिक्वायर द मायनर ऑफ द एलिमेंट 4. समजा आपल्याला 4 चा मायनर काढायचा आहे. तर हा मायनर काढताना व्यवस्थितपणे लक्ष द्या काय सांगतो पहा. हा मायनर काढत असताना 4 हा एलिमेंट कोणत्या, जी पोझिशन काय पहा, 2-1, दॅट इज सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. 2-1, 2-1 म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम हे इलिमिनेट करायचा. हे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम इलिमिनेट करायचा, काढून टाकायचा. राहिलेले जे हे 4 एलिमेंट आहेत, हे 4 एलिमेंट जे राहिलेले आहेत त्याचा इन ऑर्डर मध्ये म्हणजे जसा तसा आपण डिटर्मिनंट तो घ्यायचा आणि तो सॉल्व्ह करायचा, म्हणजे आपल्याला मायनॉर मिळेल. मग इथे घेतलं बघा, देन इट इज डिटर्मिनंट ऑफ -2 3 -8 9, म्हणजे हे 4 एलिमेंट. कसा घेतला लक्षात आलं मायनॉर, तर तो एलिमेंट ज्या रो आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते इलिमिनेट करायचं, काढून टाकायचं. 4 हा एलिमेंट ज्या पोझिशनला आहे, 2-1 पोझिशनला आहे, म्हणून सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम इलिमिनेट करायचा. राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत त्याचा डिटर्मिनंट इन ऑर्डर मध्ये म्हणजे जसे तसे एलिमेंट घ्यायचे.
डाव्या बाजूला जो आहे तो डाव्या बाजूलाच घ्यायचा, राईटला जो आहे तो राईटलाच घ्यायचा, अशा पद्धतीनं आणि तो सॉल्व्ह करायचा. मग टोचा डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व्ह करतो, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन -18 + 24 दॅट इज 6. दिस इज द मायनॉर. असे 9च्या 9 एलिमेंटचे आपल्याला मायनॉर काढता येतात. अगदी सिंपल आहे, काही अवघड नाही. 11 मध्ये आपण याची प्रॅक्टिस केलेलीच आहे. ठीक आहे. मग आता कोफॅक्टर म्हणजे काय? तर मायनॉर विथ प्रॉपर साइन डेफिनेशन सांगितलंय. नाउ ॲज द एलिमेंट 4 बिलॉंग्स टू द सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम अँड therefore using the notation we get m21 is equal to 6 म्हणजे minor of second row and first column element is 6. Now to find the cofactor which is denoted by capital A21 and by definition -1 raised to I plus j that is 2 plus 1 into its minor and therefore -1 raised to 3 which is odd number आहे 3 त्यामुळे -1 raised to 3 is again minus and therefore we get -1 into 6 that is -6. This is the cofactor of the A21 that is 4 element. ठीक आहे. Thus for any given matrix A which is a square matrix we can find the cofactor of all of its elements. तर हा इनव्हर्स काढताना आपल्याला जेवढे एलिमेंट्स आहेत त्या सर्व एलिमेंटचे मायनॉर आणि कोफॅक्टर आपल्याला काढावे लागतील. ओके. मला वाटतं आता ह्या एक्झाम्पल वरून तुम्हाला समजलेलं आहे मायनॉर कोफॅक्टर कशाला म्हणायचं. मग आता ऍडजॉइंटची डेफिनेशन आपण पाहूया. The adjoint of a square matrix A is equal to matrix Aij is defined as the transpose of the cofactor matrix Aij. आपण जेवढे कोफॅक्टर्स काढतो त्या सगळ्या कोफॅक्टर एलिमेंटचा एक मॅट्रिक्स करायचा त्याच ऑर्डर मध्ये. ज्या पोझिशनचा कोफॅक्टर काढतो त्याच पोझिशनला आपण त्याचा कोफॅक्टर एलिमेंट लिहायचा. असे सर्व कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार केला जातो. सिम्बॉलिकली असा डिनोट केला जातो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये Aij. स्क्वेअर ब्रॅकेट नसेल तर तो इलिमेंट झाला त्या मॅट्रिक्स मधला आणि ब्रॅकेट टाकला का तो मॅट्रिक्स झाला. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच किंवा लक्षात ठेवावीच लागेल. ओके. Therefore, here Aij is the cofactor of the element Aij of A for all I and J. ठीक आहे. मग आता adjoint म्हणजे काय सांगितले? ट्रान्सपोज ऑफ द कोफॅक्टर मॅट्रिक्स. The adjoint of the matrix A is denoted by symbolically write down as like this ADJ A. आणि रीड करताना म्हणताना याला ऍडजॉइंट ऑफ ए असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल ए इज द स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ 3 by 3. इट्स कोफॅक्टर इज सपोज Aij इज इक्वल टू पहा A11 A12 A13 त्या एलिमेंटचा कोफॅक्टर त्याच पोझिशनला ठेवायचा. स्मॉल A12 चा कोफॅक्टर कॅपिटल A12 त्याच ठिकाणी आपण ठेवला. असा मॅट्रिक्स करायचा. पण ऍडजॉइंट कशाला म्हणायचं तर इथे डेफिनेशन दिले ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि ट्रान्सपोज म्हणजे काय, रो आणि कॉलमची इंटरचेंज करून जो नवीन मॅट्रिक्स मिळतो त्याला ट्रान्सपोज असं म्हणायचं. आणि मग या ठिकाणी आपल्याला मिळतो ट्रान्सपोज. पहा therefore adjoint of A is nothing but A11 A12 A13 म्हणजे जो पहिला रो आहे तो पहिला कॉलम झाला, दुसरा रो आहे तो दुसरा कॉलम, तिसरा रो जो आहे तो तिसरा कॉलम. तर अशा पद्धतीने आपल्याला adjoint मिळेल. आणि मग यानंतर सिंपल डेफिनेशन आहे इन्व्हर्स काढायची. तर ती डेफिनेशन अशी आहे A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. म्हणजे जो ऍडजॉइंट मॅट्रिक्स आपण मिळवलेला आहे त्या मॅट्रिक्सला त्या दिलेल्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटनं फक्त डिवाइड करायचं म्हणजेच 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. दिस इज द डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. असा सिंपल कन्सेप्ट आहे. सेकंड मेथड अतिशय सोपी आहे, इंटरेस्टिंग आहे, सर्वांना ती सॉल्व्ह करता येईल. इथे रिमार्क दिलेला आहे पहा. We know that the determinant can be expanded with the help of any row. For example, expansion by second row. म्हणजे डिटर्मिनंट आपण इव्हॅल्युएट करताना एक्सपांड करताना नेहमी काय करतो, पहिला एलिमेंट लिहितो आणि तो एलिमेंट ज्या रो मध्ये कॉलम मध्ये सोडून तिरकस गुणाकार करतो राहिलेल्या एलिमेंटचा, आहे की नाही. तर कुठल्याही रो न आपल्याला तो डिटर्मिनंट एक्सपांड करता येतो. इथे दिले पहा स्मॉल A21 म्हणजे ते एलिमेंट त्या मॅट्रिक्स मधला आणि त्याचाच कॅपिटल A21 म्हणजे त्याचा कोफॅक्टर प्लस A22 its cofactor A22 plus and so on in general दिले इथं is nothing but determinant of A. जर आपण but if we multiply the row by a different row of cofactor then sum is 0. समजा एलिमेंट हा घेतला आणि कोफॅक्टर दुसऱ्या रोचा घेतला, A21 च्या जागेला A31 घेतला आणि त्या पद्धतीने जर आपण करत गेलो तर ते सम काय असते 0. विशेष करून MCQ किंवा CET साठी तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल हा रिमार्क, हा रिझल्ट. ठीक आहे. तर आता आपण
डेफिनेशन ही आजच्या लेक्चर मध्ये महत्वाची आहे. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ओके. आणि हा एक रिमार्क, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू इज लाईक दिस. एमसीक्यू साठी या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवा. हे रिझल्ट आहे तिथे रिमार्क मध्ये दिले. ओके. तर आता आपण एक्झाम्पल्स पाहूया. अँड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4. आता डायरेक्ट इन्व्हर्स घेतला नाही, आधी कोफॅक्टर काढायला शिकू आपण. एक्सरसाइज मधलंच गणित आहे हे. आपण काही एक्झाम्पल पाहिली म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे आपण क्लिअर होऊन जाईल आपल्याला. ठीक आहे. तर पहा, फाइंड द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4. ओके. राईट डाऊन सोल्युशन. कोफॅक्टर काढायचे आहेत आपल्याला. प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला मायनॉर आणि कोफॅक्टर. फर्स्ट एलिमेंट 1 1 पोझिशनचा एलिमेंट काय आहे? 1 आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा, म्हणून त्याचा मायनॉर कशाने डिनोट करायचा? M11. आणि मायनॉर म्हणजे काय सांगितले? तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम इलिमिनेट करायचे, डिलीट करायचे. राहिलेला जो एलिमेंट असतो 2 बाय 2 मध्ये एकच एलिमेंट राहतो. 2 बाय 2 मध्ये तो एलिमेंट म्हणजे त्याचा मायनॉर. अँड देअरफॉर वी राईट हिअर M11 इज इक्वल टू 4. थोडक्यात मायनॉर म्हणजे 2 बाय 2 मॅट्रिक्स मध्ये त्याच्या अपोजिटचा जो नंबर असतो तो त्याचा मायनॉर. अगदी सिंपल. मायनॉर म्हणजे त्या एलिमेंटच्या अपोजिट साइडला जो नंबर असतो तो त्याचा मायनॉर असतो. बघा, A11 पोझिशन म्हणजे 1 चा मायनॉर 4, 1 च्या अपोजिट 4 आहे. 2 च्या अपोजिट 3 आहे म्हणून 2 चा मायनॉर 3. तर 3 च्या अपोजिट 2 आहे म्हणून 3 चा मायनॉर 2. आणि 4 च्या अपोजिट 1 आहे म्हणून 4 चा मायनॉर 1. अपोजिट जे आहे तो म्हणजे मायनॉर असं असतं. पण डेफिनेशन नुसार पण तेच येतं. तर या ठिकाणी आपण चारही मायनॉर इथे डिफाईन केले. A11, A12, A21 आणि A22. आता त्याच्याच बरोबर आपण त्याचे कोफॅक्टर याच्या पुढे घेतले. M11 इज इक्वल टू 4 घेतला. लगेच त्याचा कोफॅक्टर पहा. कॅपिटल A11. डेफिनेशन काय प्रॉपरली? बाय -1 रेस टू 1 प्लस 1 इंटू मायनॉर. है ना? 1 प्लस 1 म्हणजे पोझिशन त्याची. जर ही इवन नंबर असेल तर मायनॉर हाच कोफॅक्टर असतो. जर याची बेरीज जर इवन आली, सम संख्या आली, तर जो मायनॉर आणि कोफॅक्टर हा सेम असतो. कारण -1 च्या इंडेक्स जर इवन असेल तर त्याची किंमत +1 असते. आणि +1 इंटू समथिंग म्हणजे दॅट व्हॅल्यू. तसंच -1 रेस टू जर 1 प्लस 2 दॅट इज ऑड नंबर जर आलं तर फक्त चिन्ह बदलतं मायनॉरचं. असा सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवा. पहा इथं A12 3 आलं म्हणून इथं -3, कारण 1 2 म्हणजे 1 प्लस 2 दॅट इज 3. Similarly, 2 1 position 3, its minor is opposite 2, and therefore its cofactor is -1 raised to 2 plus 1, which is odd. ओके. म्हणजे वजा 1च्या टक्क्यावर 3 आलं म्हणजे विषम संख्या आली. म्हणजे -1 रेस टू 3 दॅट इज -1 इंटू 2 -2. आणि A22 इज इक्वल टू 4, therefore M22 इज इक्वल टू 1 and A22 इज इक्वल टू -1 रेस टू 2 प्लस 2 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने आपण कोफॅक्टर्स चारही एलिमेंटचे काढले. therefore we write here the required cofactors are 4 -3 -2 1. ओके. तर ह्या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. पहा पुढचा, आता ऍडजॉइंट फाइंड आउट करूया. ऍडजॉइंट म्हणजे कोफॅक्टरच्या पुढची स्टेप. जे आपण कोफॅक्टर्स काढलेले असतात त्याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा आणि त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला काय ऍडजॉइंट मिळतो. हा आपल्याला ऍडजॉइंट विचारले. आपण प्रत्येक एलिमेंटचा आधी कोफॅक्टर घेऊया. सी हिअर हिअर A11 इज इक्वल टू 2. therefore its minor is opposite of 2, that is 1. म्हणजेच तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये आहे ते आपण इलिमिनेट केले. राहिलेले एलिमेंट म्हणजे मायनर असतो. आणि कोफॅक्टर म्हणजे -1 रेस टू इट्स पोझिशन, ऍडिशन ऑफ पोझिशन दॅट इज 1 प्लस 1 विच इज इव्हन. therefore its value is 1. Okay. Similarly, A12 is equal to -3. Its minor is 4, opposite. A12 is -1 raised to 1 plus 2, that is odd, and therefore here is a 4 but its cofactor is -4. Okay. Similarly, A21 A22. तर ह्या पद्धतीने आपण तिचे मायनर आणि कोफॅक्टर्स काढले. आता काय करायचं, आपल्याला ऍडजॉइंट विचारलाय. ऍडजॉइंटची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. ऍडजॉइंट इज नथिंग बट कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग त्यासाठी आपण आधी कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहूया. कॅपिटल AIJ. therefore the cofactor matrix AIJ is equal to 1 -4 3 2. म्हणजे पहिले दोन एलिमेंट म्हणजे पहिला रो, दुसरे दोन एलिमेंट म्हणजे दुसरा रो. तर ह्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी कोफॅक्टर मॅट्रिक्स काढला. आता त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे ऍडजॉइंट. ट्रान्सपोज म्हणजे काय, जो पहिला रो आहे तो पहिला कॉलम करायचा. therefore AIJ ट्रान्सपोज रेस टू टी म्हणजे ट्रान्सपोज.
जो पहिला रो 1 - 4 आहे तो पहिला कॉलम केला. दुसरा रो जो आहे तो दुसरा कॉलम केला. दिस इज नथिंग बट ऍडजॉइंट. देअरफॉर वी कॅन राईट हिअर ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू 1 3 - 4 2. ओके. तर आता ऍडजॉइंट झाल्यावर राहिला आपला शेवटचा कन्सेप्ट म्हणजे इनव्हर्स डायरेक्ट. त्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट काढावा लागतो आणि आपण त्या मेथड आपली परफेक्ट झाली. मायनॉर कोफॅक्टरची त्यासाठी सेपरेट एक्झाम्पल घेतले आणि इथे विचारले बघा आता डायरेक्ट ए इनव्हर्स. There is a matrix 2 by 2 order. Find A inverse by using adjoint method. For the given matrix A, we get direct आपण cofactors केले तरी चालतील. पहा M11 means minor of first row first column चा जो एलिमेंट आहे त्याचा मायनॉर म्हणजे तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये ते इलिमिनेट केले राहिलेले एलिमेंट म्हणजे ऑपोजिट ऑफ दिस नंबर इज 3. Therefore minor is a 3. And 1 1 that is 1 plus 1 is a 2. Therefore cofactor is also 3. ओके. सिमिलरली M12 इज 4. M12 हा कोणता एलिमेंट आहे फर्स्ट रो सेकंड कॉलमचा -2 आहे. तो लिहायची आवश्यकता नाही. त्याचा मायनर घ्यायचा म्हणजे तो पूर्ण रो आणि कॉलम आपल्याला इलिमिनेट करायचे आहेत. त्याच्या अपोजिटचा जो नंबर आहे तो म्हणजे मायनॉर असतो. आणि इट्स कोफॅक्टर मीन्स मायनॉर विथ प्रॉपर साइन दॅट इज -1 raised to 1 plus 2 because this is first row and second column. And therefore we write here -1 raised to 1 plus 2. And therefore we get -4 because this is odd. Therefore we change the sign of the 4, we get -4. Similarly we can find A21 and A22 same त्याच पद्धतीने. Now we write the cofactor matrix 3 -4 2 2. पहिले दोन एलिमेंट पहिला रो, दुसरे दोन एलिमेंट दुसरा रो. And therefore its adjoint means transpose of this matrix. पहिला रो म्हणजे पहिला कॉलम 3 - 4. दूसरा रो म्हणजे दुसरा कॉलम. This is the adjoint. Now we have to find A inverse and we know by definition A inverse is equal to 1 upon determinant of A into adjoint of A. तर adjoint हे आपण काढलेलं आहे. आपल्याला पाहिजे आता determinant. And therefore we find the determinant. Also determinant of A. आता ह्याचा determinant म्हणजे 6 plus 8 that is 14. ओके. म्हणजे हा त्याचा डिटर्मिनंट आला. कधी कधी हा डिटर्मिनंट अगदी सुरुवातीला काढला तरी चालतं, मग मायनर फॅक्टर काढले तरी चालतं. क्रम महत्वाचा नाही कारण ही इंडिपेंडेंट आहे, हे इंडिपेंडेंट आहे. दोन्ही व्हॅल्यू फक्त आपल्याला डेफिनेशन मध्ये ठेवायचे. नाउ बाय डेफिनेशन ए इनव्हर्स इज नथिंग बट 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू adjoint A. And therefore we put the corresponding values. We get A inverse is equal to 1 by 14. 3 2 -4 2. We get the required answer that is inverse. ओके. समजलं असेल 2/2 चा. आता आपण 3/3 चे एक एक्झाम्पल घेऊया. म्हणजे तुम्ही क्लिअर होतात ऍडजॉइंट मेथड मध्ये. पहा इथे एक एक्झाम्पल दिलंय. ए हा मॅट्रिक्स दिलाय 3/3 चा दिलेला आहे. ओके. व्यवस्थितपणे समजून घ्यायचा कशा पद्धतीनं. एलिमेंट्स किती आहेत त्यामध्ये 9 आहेत. 3 रो आहेत, 3 कॉलम आहेत. एलिमेंट 9 आहेत. आपल्याला 9च्या 9 एलिमेंटचे मायनॉर आणि कोफॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. काही अडचण नाही. आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं मायनॉर घ्यायचा असतो. फॉर द गिवन मॅट्रिक्स ए A11 डायरेक्ट डिफाईन केलं तरी चालतं. मायनॉर हा त्यामध्ये येतोच डेफिनेशन मध्ये. A11 मीन्स कोफॅक्टर ऑफ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. डेफिनेशन -1 raised to 1 plus 1. डायरेक्ट स्टेप लिहिली तरी चालते आपण ना. अगदी M11 किंवा पहिला एलिमेंट 2 आहे, A11 इज इक्वल टू 2 असं लिहायची काय आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही कोफॅक्टर घेतला तरी चालतो. A11 is equal to -1 raised to 1 plus 1 into minor म्हणजे काय करायचं तर 1 पोझिशनचा एलिमेंट मध्ये तो आहे तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये इलिमिनेट करायचे डिलीट करायचे राहिलेले जे 4 एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे इन ऑर्डर म्हणजे आहे असे घ्यायचे आणि ते सोडवल्यानंतर जी व्हॅल्यू मिळते त्याला आपण मायनर म्हणतो म्हणजे 2 -1 -1 2. that is 2 into 2 4 -1 that is 3. ओके. हा मायनॉर येतो पण कोफॅक्टर म्हणजे काय तर -1 raised to 1 plus 1 आहे म्हणजे 2 which is even नंबर. इव्हन जर असेल याची बेरीज जर समसंख्येत असेल तर मायनर हाच कोफॅक्टर असतो कारण वजा एकच्या डोक्यावर जर समसंख्या असेल तर त्याची व्हॅल्यू +1 येते. +1 into 3 means 3. आणि विषम संख्या जर तिथे आली या ठिकाणी तर -1 raised to odd number is -1. -1 into this minor that is change the sign of minor. ओके. तर ह्या पद्धतीने आपल्याला 9च्या 9 एलिमेंटचे आपल्याला कोफॅक्टर्स काढता येतील. पहा इथे A12 पोझिशनचा एलिमेंट -1 raised to 1 plus 2.
आता 1 2 पोझिशनचा एलिमेंट म्हणजे हा आहे फर्स्ट रो सेकंड कॉलमचा. तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये आहे ते इलिमिनेट करायचं, सोडून द्यायचं, डिलीट करायचं. राहिले हे 4 एलिमेंट. सोडून दिल्यावरती कोणते एलिमेंट राहतात हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. -1 -1 1 2 ते इन ऑर्डर मध्ये असे जवळ-जवळ लिहायचे. ते सोडवायचं. -2 + 1 दॅट इज -1. बट -1 / 3 इज अगेन -1. -1 into -1 + 1. ओके. 1 3 पोझिशनला बघा. -1 / 1 3 म्हणून ⁻1 + 3. 1 3 म्हणजे हा एलिमेंट. तो एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये इलिमिनेट करायचं, सोडून द्यायचे. राहिलेले 4 एलिमेंट्स मॅट्रिक्स मध्ये डिटर्मिनंट मध्ये लिहायचे. ते सोडवायचं. 1 - 2 दॅट इज -1. अँड हिअर इज 4 and therefore minor is as it is. That is -1 is the cofactor. Okay. Now झाला पहिला तिन्ही एलिमेंट झाले रो चे. आता आपण दुसऱ्या रो कडे जाऊया. A21 सेकंड रो. सेकंड रो चे 3 एलिमेंट पाहूया. A21 म्हणजे हा एलिमेंट. तो एलिमेंट ज्या रो मध्ये आहे, ज्या कॉलम मध्ये आहे, ते इलिमिनेट करायचे, डिलीट करायचे. पहा इथे मी दाखवतो. हे जर आपण डिलीट केलं तर राहिले कोणते एलिमेंट हे 4. -1 1 -1 2 याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे डिटर्मिनंट घ्यायचा. -1 1 -1 2 हे जर सोडवलं तर आपल्याला -2 + 1 दॅट इज -1 म्हणजे मायनॉर -1 आला. पण इथं -1 / 2 + 1 आहे त्याची पोझिशन. इज ऑड. त्यामुळे ह्याची किंमत -1 येते. -1 into -1 अगेन +1. तर ह्या पद्धतीनं आपण कोफॅक्टर सर्व एलिमेंटचे फाइंड आउट करू शकतो. A22 पोझिशन पहा. 2 2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे हा मधला एलिमेंट. तर सेकंड रो आणि सेकंड कॉलम सोडून द्यायचा. इलिमिनेट करायचे, डिलीट करायचे. या 4 कोपऱ्यातले 4 एलिमेंट राहतात. इन ऑर्डर मध्ये आहे अशी एलिमेंट लिहायचे. 2 1 1 2 पहा इथं 2 1 1 2 सोडवलं. डिटर्मिनंट 2 into 2 4 -1 is a 3. That is 3 because here 2 + 2 is a 4 which is even and therefore minor and cofactor is the same. तर ह्या पद्धतीने आपण A23 हा एलिमेंट घेतला. त्याचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा. याची पोझिशन 2 3 आहे. म्हणून सेकंड रो आणि थर्ड कॉलम डिलीट केलं. हे 4 एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये लिहिले. सिंपल आहे, इंटरेस्टिंग आहे. ते सॉल्व्ह केलं आपण. -2 + 1 इज अगेन -1 into -1 + 1. तर ह्या पद्धतीने आपण आता लास्ट रो कडे आलो. 3 1 3 2 आणि 3 3 असे ह्याच पद्धतीने सेम 3 1 ला हा लास्ट रो डिलीट करायचा, फर्स्ट कॉलम डिलीट करायचा. हे 4 एलिमेंट राहतात. त्याचा डिटर्मिनंट घेतला, तो सोडवला. तर ह्या पद्धतीने आपल्याला 9च्या 9 एलिमेंटचे कोफॅक्टर्स काढता येतील आणि मग आपण आपल्या मेथड नुसार पहिले 3 एलिमेंट म्हणजे पहिला रो झाला हा, दुसरे 3 एलिमेंट 1 3 1 म्हणजे दुसरा रो, शेवटचे 3 एलिमेंट म्हणजे शेवटचा रो. तर ह्या पद्धतीनं हा कोफॅक्टर मॅट्रिक्स झाला. Symbolically we write in square bracket capital EIJ. This is the cofactor matrix symbol. Symbol of the cofactor matrix. Square bracket टाकायला विसरायचं नाही. फक्त EIJ लिहिलं ब्रॅकेट न टाकता रेक्टँग्युलर ब्रॅकेट न टाकता तर तो कुठला तरी कोफॅक्टर एलिमेंट झाला मॅट्रिक्स मधला. तर स्क्वेअर ब्रॅकेट इज नथिंग बट मॅट्रिक्स. आता याचा ऍडजॉइंट म्हणजे ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे आपल्याला ऍडजॉइंट मिळेल. हिन्स द ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. पहा पहिला रो म्हणजे पहिला कॉलम, दुसरा रो म्हणजे दुसरा कॉलम आणि तिसरा रो म्हणजे तिसरा कॉलम. म्हणजे रो आणि कॉलमची अदलाबदल करून जो मॅट्रिक्स मिळतो त्याला ऍडजॉइंट म्हणायचं. म्हणजे ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स त्याला म्हटलं जातं, विच इज कॉल्ड एज ऍडजॉइंट. आपल्याला विचारलं ए इनव्हर्स. ए इनव्हर्स साठी आपल्याला डिटर्मिनंट काढावा लागतो आणि मी सांगितले अगदी सुरुवातीला जरी डिटर्मिनंट काढला तरी चालते किंवा यानंतर ऍडजॉइंट मिळाल्यानंतर काढलं तरी चालतं. ठीक आहे. तर आपण आता इथं डिटर्मिनंट काढू. डिटरमिनंट इव्हॅल्युएट कसा करायचा, एक्सपांड कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. 2 into 4 minus 1 plus 1 into -2 plus 1 plus 1 into bracket 1 minus 2. Simplify this. 3 into 2 is a 6. -2 plus 1 -1 into 1 -1. 1 minus 2 is -1. 6 minus 1 -1 is 4. This is the determinant of A. ओके. त्याला एक सेपरेट एक मार्क असतो. 4 मार्काचे एक्झाम्पल आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायला 1 मार्क, ऍडजॉइंट लिहायला 2रा मार्क, डिटर्मिनंट हा काढायला 3रा मार्क आणि डेफिनेशन लिहायची आणि त्यामध्ये किंमत ठेवायची फक्त लास्ट मार्क आपल्याला. 4 मार्कला एक्झाम्पल असतं हे. अतिशय सिंपल आहे, इंटरेस्टिंग आहे.
पहा बाय डेफिनिशन A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A and therefore we write the corresponding values that is A inverse is equal to 1 by 4 into adjoint जो आपण फाइंड आउट केलेला आहे तो. तर अशा पद्धतीने आपल्याला A इन्व्हर्स फाइंड आउट करता येईल. लक्षात आलं? मला वाटतं तुम्हाला आता समजलं असेल हे. काही एक्झाम्पल मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ए-बी काढायचा आहे. एक्झामाइन वेदर ए-बी हॅज इन्व्हर्स ऑर नॉट. म्हणजे गुणाकार करा ए आणि बीचा आणि मग तो त्याचा इन्व्हर्स त्याला एक्झिस्ट आहे का नाही म्हणजे त्याचं डिटर्मिनंट घ्या. तो जर 0 येत असेल तर डू नॉट एक्झिस्ट. आणि नॉन झिरो आला म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे त्याला नॉन झिरो असेल तर ए-बी हॅज इन्व्हर्स म्हणायचं. फाइंड द मॅट्रिक्स एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू बी. कारण हे बोर्डला विचारलेले एक्झाम्पल आहेत त्यामुळे मुद्दाम या ठिकाणी दिलेले आहेत. खाली मी इथे दिलेत. इन्व्हर्स ॲडजॉइंट मेथडने इन्व्हर्स काढायची ही 4 एक्झाम्पल्स तर आहेतच. ही पहिली 2 मुद्दाम अशा पद्धतीने टाकली. Ax इज इक्वल टू बी फिर A इज गिव्हन, B इज गिव्हन. आता हा कशा पद्धतीने आपल्याला x ची किंमत काढता येईल? तर A ह्या मॅट्रिक्सला जर आपण आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये जर कन्व्हर्जन केलं तर I इंटू x इज इक्वल टू B. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन इथं वापरावं लागतं आपल्याला. A चं कन्व्हर्जन I मध्ये करायचं तेच ट्रान्सफॉर्मेशन आपण बी मध्ये करायचं राइट हँड साइडला म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते. त्या पद्धतीने तुम्ही सिम्प्लिफाय केलं तरी चालतं. आणि ही 4 एक्झाम्पल यामध्ये 2 2/2 ची दिलेत आणि 2 एक्झाम्पल 3/3 ची दिलेत. त्या पद्धतीने तुम्ही ॲडजॉइंट मेथड तुम्हाला व्यवस्थितपणे परफेक्ट होईल. लक्षात आलं? आजचं जर तुम्हाला मेथड समजलं असेल, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विशेष म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सबस्क्राईब केलं तर एक्झाम्पलची आपल्या ह्या सिलेबसची आपल्याला लिंक लागेल. प्रत्येक आर्टिकल समजेल, पटपट तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. नवीन लेक्चर आलं की लगेच लक्षात येईल आणि ह्याच पद्धतीने आपण त्या ठिकाणी परफेक्ट होत जाऊ. ओके. थँक यू.